नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्ही लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी दुरुस्ती करण्यासाठी पोर्टलवर गेलात आणि तिथे तुम्हाला असा मेसेज दिसला का? हा आधार क्रमांक ई-के-वाय-सी दुरुस्तीच्या यादीत नाही. तर अनेक लाडक्या बहिणींच्या मनात एकच प्रश्न निर्माण झालाय. आता आपला लाडकी बहीण योजनेचा हफ्ता कायमचा बंद होणार का? लाडक्या बहिणींनो, सर्वात आधी घाबरायची अजिबात गरज नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयाची पूर्ण आणि खरी माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी आपण पाहूया की हा मेसेज नेमका कसा दिसतो. जेव्हा आपण लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल पोर्टलवर जातो तेव्हा तिथे ई-के-वाय-सी दुरुस्ती असा एक पर्याय दिसतो. आपल्याला त्या पर्यायावर क्लिक करायचे असते. यानंतर आपल्यासमोर एक पेज उघडते. त्या पेजमध्ये पहिल्या बॉक्समध्ये आधार कार्ड नंबर टाकायचा असतो आणि दुसऱ्या बॉक्समध्ये कॅपचा कोड टाकायचा असतो. यानंतर खाली मी सहमत आहे या चेकबॉक्सवर क्लिक करायचे असते. त्यानंतर OTP पाठवा या पर्यायावर क्लिक करायचे असते. पण काही लाडक्या बहिणींना इथे एक मेसेज दिसत आहे. हा आधार क्रमांक ई-के-वाय-सीच्या यादीत नाही. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की हा मेसेज दिसला म्हणजे आपला लाडकी बहीण योजनेचा पैसा कायमचा बंद होणार का? लाडक्या बहिणींनो, याचं उत्तर आहे नाही. तुमचा हफ्ता कायमचा बंद होणार नाही. हा मेसेज का दिसतोय हे समजून घेणे महत्वाचे आहे. हा मेसेज मुख्यतः 2 प्रकारच्या लाडक्या बहिणींना दिसत आहे. पहिला प्रकार म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनी सुरुवातीलाच ई-के-वाय-सी पूर्ण केली होती आणि त्यांची माहिती आधीच व्हेरीफाय झाली आहे. आणि दुसरा प्रकार म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनी आतापर्यंत ई-के-वाय-सी केलेली नाही, म्हणून पोर्टलवर सध्या काही आधार क्रमांक ई-के-वाय-सी दुरुस्तीच्या यादीत दाखवले जात नाहीत. त्यामुळे हा मेसेज दिसतो. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की तुमचा लाडकी बहीण योजनेचा हफ्ता बंद होणार आहे. सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणींनी अजून ई-के-वाय-सी केलेली नाही त्यांच्यासाठी लवकरच पोर्टलवर नवीन ई-के-वाय-सी करण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. तो पर्याय सुरू झाल्यानंतर सर्व पात्र लाडक्या बहिणी आपली ई-के-वाय-सी पूर्ण करू शकतील आणि त्यानंतर सर्व पात्र लाडक्या बहिणींना त्यांचा हक्काचा पैसा पुन्हा नियमित मिळणार आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला असा मेसेज दिसत असेल तर घाबरायची गरज नाही. फक्त पुढील अपडेटची वाट पहा. आता तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न आहे. तुमची ई-के-वाय-सी झाली आहे का? की आतापर्यंत तुम्ही ई-के-वाय-सी केलेली नाही? तुमचे उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना अपडेटसाठी आमच्या योजना महा अपडेट YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.